बारामतीत भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय। बारामतीत लँडिंग दरम्यान हे विमान एका शेतात कोसळलं। भीषण असा हा अपघात। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्यानंतर त्या विमानाला आग लागली। छोटं हे विमान होतं। लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलं, शेतात हे विमान कोसळलं, त्याच ठिकाणी विमानाला आग लागली आणि या विमान अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लँडिंग दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी तातडीनं यंत्रणा पोहोचलेल्या होत्या। अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। अजित पवारांसह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। त्यांच्यासह 6 जणांचा बारामतीतल्या या भीषण विमान अपघातात मृत्यू झालाय। तर या विमानात अजित पवार, 2 पायलट, PSO PN जाधव हे देखील होते आणि या विमान अपघातात या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती DGCA कडून देण्यात आलेली आहे। बारामतीत हा भीषण विमान अपघात झाला। लँडिंगच्या वेळेला हा अपघात झालाय। मुंबईहून बारामतीत जाण्यासाठी अजित पवार निघाले होते। आज त्यांच्या 4 सभांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी अगदी पहाटेच अजित पवार हे मुंबईतून निघाले आणि लँडिंग दरम्यान बारामतीतच हा अपघात झालेला आहे। ही विमान दुर्घटना बारामतीमध्येच घडलेली आहे। बारामतीत भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय। बारामतीत लँडिंग दरम्यान हे विमान एका शेतात कोसळलं। भीषण असा हा अपघात। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्यानंतर त्या विमानाला आग लागली। छोटं हे विमान होतं। लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलं, शेतात हे विमान कोसळलं, त्याच ठिकाणी विमानाला आग लागली आणि या विमान अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लँडिंग दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी तातडीनं यंत्रणा पोहोचलेल्या होत्या। अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। अजित पवारांसह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। त्यांच्यासह 6 जणांचा बारामतीतल्या या भीषण विमान अपघातात मृत्यू झालाय।